मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 20 फेब्रुवारीला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणारच आहे. परंतु तुम्ही माझी कालची व्हिडिओ जर जाऊन पाहिली की आपल्या लेवल्स किती चांगल्या पद्धतीने काम करतात मार्केटमध्ये, मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं 25,840 ते 25,880 हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. तिथून निफ्टी खाली पडणार म्हणजे पडणार आणि एक शार्प सेलिंग आपल्याला पाहायला मिळणार. आपण दिलेल्या लेवल्स प्रमाणे पुट साईडची दोन्ही टार्गेट आपली हिट झालेली आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं करेक्शन आज आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि युट्यूब चॅनलची लिंक आपण आपल्या बायोमध्येही दिलेली आहे. दोन्ही ठिकाणी जाऊन जॉईन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना कोणाला अशा गोष्टी माझ्याकडून शिकायच्या असतील, लवकरात लवकर आपल्या प्रीमियम ग्रुपला जॉईन व्हा आणि ह्या गोष्टींचा लाभ घ्या. चला तर आपण पाहूया उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर आज आपल्याला निफ्टीमध्ये खूप जबरदस्त प्रमाणामध्ये 360 पॉईंटचा डाऊनफॉल पाहायला मिळालेला आहे. जिथं मी रेजिस्टन्स झोन आहे स्ट्रॉंग, तिथून एक शार्प सेलिंग पाहायला मिळू शकते. हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही पाहिलं तर निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळणार आहे 25,370 ते 25,432 रुपयाचा. हा 50 पॉईंटचा जो झोन आहे तोच निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळणार आहे. जर निफ्टीने उद्या बुलिश कॅन्डलने 25,432 वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला तर सीचा जो पहिला टार्गेट आहे जो की आहे स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया, जो की 25,497 ते 25,531 रुपयाच्या आसपास, ह्या झोन पासून निफ्टी पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेऊ शकते. परंतु जर निफ्टीने 25,531 सुद्धा बुलिश कॅन्डलने जर ब्रेकआउट दिला तर सीचं दुसरं जे छोटंसं टार्गेट आहे ते मिळू शकतं आपल्याला 25,566. आणि ते सुद्धा जर निफ्टीने वर सक्सेसफुली ब्रेक केलं तर तिसरंही टार्गेट आपल्याला आरामशीर पाहायला मिळू शकतं, जे काय आहे 25,625 रुपयाच्या आसपास. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर निफ्टीने 25,370 ही जर लेवल खालच्या साईडला ब्रेक केली उद्या तर निफ्टीमध्ये एक शार्प सेलिंग पाहायला मिळू शकतं. निफ्टीचं पहिलं टार्गेट खालचं पाहायला मिळू शकतं, जे काय आहे 25,320. आणि इथेही एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलने खालच्या साईडला जर क्लोजिंग दिलं आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डलने जर त्या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर पीईचं दुसरं टार्गेट पाहायला मिळू शकतं 25,249 रुपयाच्या आसपास. आणि इथूनच निफ्टीला एक स्ट्रॉंग सेलिंग झोन ऍक्टिव्हेट होऊ शकतो आणि पीचं तिसरंही टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे काय 25,159 रुपयाच्या आसपास. लक्षात घ्या, 25,280 ते 25,250 ह्या झोनमध्ये एक सेलिंग झोन खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो. आपली व्हिडिओ ही एक एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे, त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाहायला मिळणार आहेत. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.